रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। रेस्ट पिरियड पासून संपूर्ण नियोजन साहेबांनी हाती घेतलं आणि आज बघताय तुम्ही। तर आज डाळिंबीला सोन्याचा भाव आलेला आहे। हे जणू काय शेतकऱ्याचं सोनंच आहे। जसं लहान बाळाला तळहाताच्या फोडासारखं जपलं जातं, तशी तारेवरची कसरत करण्याची वेळ ही आज आपल्या तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंवर आलेली आहे की या शेतकरी बंधूचं हे नाणं जे आहे ना ते खणखणीत आहे आणि ते वाजणार म्हणजे वाजणारच। पण ह्या वर्षी सगळ्यात जास्त बागात तेलकट प्लस त्याला जोडीदार आला हा डांबऱ्यामुळे पण सगळ्या बागा जास्त गेल्या। तसा रामा ॲग्रोटेकचं जैविक उत्पादन हे आज तेल्यावरती, डांबऱ्यावरती, खरड्यावरती आणि क्वालिटीवरती भारी पडतं। कारण रामा ॲग्रोटेकचं एकच असं खणखणीत वाजणारं नाणं प्रोडक्ट म्हणजे नेमकं मी मागच्या वर्षी बायोसृष्टी म्हणून वापरलेलं। तर बायोसृष्टीचा मला अतिशय चांगला रिझल्ट आला, म्हणजे साईजला वगैरे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण रामा ॲग्रोटेकचे आरो एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण खडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील एक डाळिंबीचा असा प्लॉट बघण्यासाठी आलो आहे की आता सध्या तर डाळिंब म्हटलं तर तेल्या, डांबऱ्या आणि खरड्या आणि सनबर्निंग ते आलेच। कारण ह्या रोगावर मात करून आपण डाळिंब 6 महिने जपतो, त्यानंतर ते पीक आपण मार्केटमध्ये नेतो। कारण ह्या प्रत्येक अडचणीवर मात करत शेतकरी पुढं जात असतो। अशाच पद्धतीने आपण ह्या प्लॉटवर मात करत आत्ता शेवटच्या टप्प्यात आलेला आहेत। ह्या प्लॉटला 5.5 महिने झालेले आहेत। आपण प्लॉट बघणारच आहे, तोपर्यंत प्लॉटची थोडी ओळख करून देतो। कारण प्लॉट डाळिंब म्हटलं की त्याला प्रोटेक्शन आलंच, कारण माणूस ऊन पडलं की छत्रीचा वापर करतो किंवा सावली बघतो, तसं हे पीक पण डाळिंब म्हटलं की त्याला प्रोटेक्शन द्यावंच लागतं। कारण प्रोटेक्शन दिल्याशिवाय फळाची क्वालिटी आणि चमक, मालाला शायनिंग राहत नाही। आणि त्याचा एक फायदा म्हणजे मालाला चमक आली की शेतकऱ्याला 10 रुपये 20 रुपये वाढवून भेटतात। कारण तुम्ही सध्या बघत आहात, कारण जो माल शायनिंग चमक जास्त असते तिथे व्यापारी जास्त मागं लागतात आणि तिथे ह्याला रेटला पण चढ उतार राहतो। कारण जेवढा माल क्लिअर राहील तेवढा 10-20 रुपये आगाव भेटतात। तर आपण ह्या प्लॉटची ओळख आणि प्लॉटचं संपूर्ण मार्गदर्शन कसं केलेलं आहे आणि ह्या प्लॉटला जो वेळ दिला आहे, म्हणजे जो जोपासला आहे शेतकरी बंधू, त्यांची पण आपण ओळख करून घेणार आहेत। तर आपण पहिल्यांदा प्लॉट बघूया, त्यानंतर आपण शेतकरी बंधूंची ओळख करून आणि त्यांच्याकडून आपण ह्याचं व्यवस्थापन कसं केलं आहे ते बघूया। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणलं तर काय सुद्धा वावगं ठरणार नाही शेतकरी बंधूंनो। कारण जर मार्केटमध्ये बघितलं तर आज डाळिंबीला सोन्याचा भाव आलेला आहे। हे जणू काय शेतकऱ्याचं सोनंच आहे। जसं लहान बाळाला तळहाताच्या फोडासारखं जपलं जातं, तशी तारेवरची कसरत करण्याची वेळ ही आज आपल्या तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंवर आलेली आहे आणि ती खरंच आहे। आणि त्यासाठी रामा ॲग्रोटेक हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे एक मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। ह्या वर्षी जर बघितलं, कारण ह्या वर्षी सुरुवातीला एवढा पाऊस कधीच आपल्याकडे पडत नाही। कारण एवढ्या वातावरणात, खराब वातावरणात आणि एवढा पाऊस पडून सुद्धा हा प्लॉट असं ह्या कंडिशनला आणणं म्हणजे जोक नाही। कारण ह्याला जपणं म्हणजे पोटच्या लेकराला जपल्यासारखं आहे। पाऊस झाला त्याच्यानंतर जे हा प्लॉट शेतकरी बंधूंनो सांगायचं विशेष म्हणजे की ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये यावर्षीसारखा उन्हाळा हा अतिभयंकर जाणवला, तो सोलापूर जिल्ह्यात सुद्धा त्याची तीव्रता एवढी होती की 42-43 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान या ठिकाणी होतं। त्या कंडिशनमध्ये, त्या वातावरणात हा प्लॉट आज आपल्या समोर या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतोय। अतिशय उच्च क्वालिटी, आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीला जर क्वालिटी असेल तरच त्याचं नाणं आपलं खणखणीत असेल तर कुठलीच गोष्टीची कमतरता
आपल्याला जाणवणार नाही किंवा आपल्याला काय अडचण येणार नाही. तर तसं बघितलं तर शेतकरी बंधूंनो की या शेतकरी बंधूचं हे नाणं जे आहे ना ते खणखणीत आहे आणि ते वाजणार म्हणजे वाजणारच. कारण आजचं जर डाळिंबाचं मार्केट बघितलं तर अक्षरशः असं डोळं आपलं आबाळाकडे बघितल्यासारखं होईल. 200-250 प्लस मार्केट आहे. आणि हे मार्केट वाढण्याचं एकच कारण की ह्या वर्षी सतत खराब वातावरण आणि तेलाचा जास्त प्रादुर्भाव आणि सगळ्यात जास्त कधी न जाणवणारा रोग म्हणजे डांबऱ्या. ह्या वर्षी सगळ्यात जास्त डांबऱ्या प्लॉटवर आलेला आहेत. कारण सगळीकडे तुम्ही बघताच की डांबऱ्यामुळे किती प्लॉट गेलेले आहेत. आतापर्यंत तेलकटमध्ये भरपूर बागा गेल्या, पण ह्या वर्षी सगळ्यात जास्त बागात तेलकट प्लस त्याला जोडीदार आला हा डांबऱ्यामुळे पण सगळ्या बागा जास्त गेल्या. जर प्लॉटला तुम्ही जास्त करून ऑर्गॅनिक किंवा म्हणजे तुम्ही रामायग्रीची जी उत्पादनं वापरली तर तुम्ही सध्या समोर बघू शकता की कशा पद्धतीने प्लॉट आहे. कारण ह्या प्लॉटला त्याच वातावरणातून गेलेला प्लॉट आहे आणि कुठे सुद्धा तुम्हाला या प्लॉटवर एक नॉर्मल अर्धा टक्का सोडला तर कुठे तुम्हाला डांबऱ्याचं प्रमाण गावणार नाही. कारण ह्या प्लॉटला सुरुवातीपासून रामायोटिकची सर्व उत्पादनं म्हणजे रेस्ट पिरियडपासून ह्याला सर्व आत्तापर्यंत सगळं उत्पादनं वापरले आहेत. आणि तुम्ही जर बघितलं जसं तुम्ही घरामध्ये स्वच्छता ठेवता त्या पद्धतीने बागेत आपण ह्या बागेमध्ये स्वच्छता ठेवली आहे. तुम्हाला इथे कुठे सुद्धा घाण बघतं. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बागेत घाण ठेवली की रोग येत नाहीत. कारण तुम्हाला जर इथं बघितलं तर तुम्ही जसं घरातलं जसं माहोल ठेवता तसं या बागेची कंडिशन आहे. शेतकरी मित्रांनो आणखी एक गोष्ट विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे की पाठीमागच्या 3-4 वर्षापूर्वी अख्ख्या जगाला एका रोगानं वेढलं होतं जो की कोरोना नावाचा महाभयंकर असा विषाणू हा माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांना अक्षरशः असा उत्तंग माजवला होता. तसंच आज डाळिंबाच्या शेतकरी बंधूंना एक खूप मोठी समस्या भेडसावते ती म्हणजे तेलकट आणि डांबऱ्या. आणि ह्याच्यावर सगळ्या जशा वेगवेगळ्या कंपनीनं त्यांची औषधं काढली, रेमडेसिवीर असेल किंवा कोवॅक्सिन असेल, वॅक्सिन काढल्या बघितलं असेल तुम्ही. कारण रेमडेसिवीर देऊन पण काही पेशंट गेलेले आहेत. तसं ना कुठलं तुम्ही औषध आणलंय आणि हे केलं त्याच्यावर डिपेंड नसतं. तुम्ही त्याला औषधं बी त्या क्वालिटीची लागतात आणि त्या पद्धतीने उत्पादन करणारी त्या मागची कंपनी बी त्या क्वालिटीची लागते. जसं जेवढं तुम्ही ब्रँडेड औषध तुम्ही घ्याचाल त्याचं मार्गदर्शन बी समजा नुसतं औषध घेतलं आणि मारलं असं नाही. तसं रामायोटिकचं उद्दिष्ट नाही. रामायोटिक फक्त औषध विकायचं काम करत नाही तर त्या औषधाच्या विकण्यापाठी म्हणजे तुमच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचं पूर्ण जमिनीपासून ते झाडाच्या पानापर्यंत म्हणजे झाडाच्या मुळीपासून ते पानापर्यंत काम करून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्या पद्धतीने उत्पादन दिले जाते, त्या क्वालिटीचे उत्पादन दिले जाते. आणि त्यामुळंच आपण हे जे बघतोय प्लॉट, कारण बरेच लोक म्हणतात की रामायोटिक पण रामायोटिक उगाच नाव होत नाही. कारण त्याला त्या पद्धतीनं काम बी करावं लागते आणि त्या पद्धतीनं उत्पादन शेतकऱ्यापर्यंत देऊन त्यांना पूर्ण मार्गदर्शन करून प्लॉट डेव्हलप करावं लागतंय आणि हार्वेस्टिंग पर्यंत पोहोचवावं देखील लागतंय. पण लागतंय. त्या टायमाला तुम्हाला पुढे जाऊन मार्केट मध्ये रेट जसं याचा अर्थ म्हणजे शेतकरी बंधूंनो की जसं कोरोनावर आपल्या सिरम कंपनीची लस कशी उपचारात्मक किंवा अशी भारी पडली तसं रामायोटिकचं जैविक उत्पादन हे आज तेल्यावरती, डांबऱ्यावरती, खरड्यावरती आणि क्वालिटीवरती भारी पडतंय. एवढंच मी या प्लॉटवरती आल्यावर या तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो. रामायोटिक नुसतं बोलत नाही तर बोलून करून दाखवतं. कारण रामायोटिकचं एकच असं खणखणीत वाजणारं नाणं प्रोडक्ट म्हणजे निमकरंज. कारण ते एकच प्रोडक्ट तुमच्या झाडावर पूर्ण तेलकट, डांबऱ्या आणि खाड्यावर आणि तुमची फळाची चाकाकी यावर काम करतंय. तर चला बघूया आपण कशा पद्धतीने प्लॉट केला आणि शेतकऱ्यांची बंधूंची आपण ओळख करून घेऊ. नमस्कार सर, तुम्ही प्रथम तुमची ओळख आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना करून द्या. नमस्कार, मी शाहबाज अनवर शेख, राहणार खडूस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आपली डाळिंबाची बाग आहे. किती झाडाचा प्लॉट आहे? 300 झाडाचा प्लॉट आहे. 300 झाडाचा. आणि रामायोटिकचा प्रवास तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला रामायोटिक विषयी माहिती कशी भेटली? तुम्ही मी मागच्या वर्षी तुम्ही रामायोटिकचं पूर्ण शेड्यूल केलं का?
नाही, मी मागच्या वर्षी बायोसृष्टी म्हणून वापरलेलं. हा तर बायोसृष्टीचा मला अतिशय चांगला रिझल्ट आला. म्हणजे साईजला वगैरे साईज चांगली झाली. तर गेल्या वर्षी मी रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवर सरांचे व्हिडिओ बघत होतो. राहुल बानोशी सर, जाधव साहेब यांचे व्हिडिओ बघत होतो. हा तर त्या व्हिडिओमध्ये मला सरांचे प्लॉट भरपूर असे, म्हणजे सरांचं मार्गदर्शन खूप आवडलं. मग मी सरांना त्या नंबरवरून कॉल केला. कॉल केल्यानंतर सरांना म्हणलं, सर आपल्या पंढरपूरपासून 40 किलोमीटर आपलं खोडूस गाव आहे, तर तुम्हाला प्लॉटला व्हिजिट द्यायला जमेल का? तर सर म्हणले जमेल. तुम्ही प्लॉट काय स्थिती आहे तुमचं, हार्वेस्टिंग झालाय का काय? मग हार्वेस्टिंग झालता प्लॉट. तेव्हापासून साहेबांनी हार्वेस्टिंग पासून म्हणजे तुम्ही रेस्ट पिरियड पासून या प्लॉटला रेस्ट पिरियड पासून संपूर्ण नियोजन साहेबांनी हाती घेतलं आणि आज बघताय तुम्ही. तर तुम्ही रेस्ट पिरियड केला, त्याच्यानंतर तुम्ही बाग म्हणजे धराचं नियोजन केलं. तर सुरुवातीपासून तुम्ही कोणकोणती रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले या प्लॉटला? आपण डाळिंब स्पेशल, रूट मॅजिक, वरना रामा मॅजिक, स्टीम ग्रो, नंतर आपण स्टेप वाईज सेटिंग. तुम्हाला कंपनीचं कशा प्रकारे म्हणजे मार्गदर्शन भेटलं तुम्हाला? म्हणजे बांधावर येऊन जे मार्गदर्शन भेटत होतं ते कसं होतं? ते कंपनीचं काम कसं नसतं, तुम्हाला कसं औषध का नसतं, संपूर्ण मार्गदर्शन भेटते? नाही, संपूर्ण मार्गदर्शन. सर सांगितल्याप्रमाणे पहिला पाणी दिल्यानंतर पानगळ झालती बागाची. सर आलते, सरांनी 15-15 दिवसाला व्हिजिट देऊन प्रत्यक्षात प्लॉट बघून काय कंडिशन आहे, काय त्याच्यावर औषधं, मग सरांनी ट्रीटमेंट पूर्णपणे रेग्युलर. त्या 15 दिवसात जे तुम्हाला रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट दिलं जातं त्यामध्ये तुम्हाला कुठली अशी शंका आली का काय असं? नाही, फोन करायची वेळ आली का? कधीच वेळ जरी वातावरण खराब झालं तरी कधीच वेळ आली नाही, किंवा असं कधी वाटलं तर कधीतरी फोन करत होतो. पण सरांचं शेड्यूलच असं आहे की खालून बी आणि वरून बी, म्हणजे असं नियोजन प्रमाणे 15 दिवसाचं शेड्यूल होतं. ह्या प्लॉटला तुम्ही रामा ॲग्रोटेकचं निमकरणचा हात किती दिवसाला घेतलाय? आपण 10 दिवसाला रेग्युलर मध्ये स्प्रे घेतलाय निमकरणचा. ते घेतल्यानंतर तुम्हाला फायदा काय झाला? चकाकी, कुठं असा स्पॉट नाही, डांबरे नाही, क्लीन माल आहे, असं कुठं काय डाग नाही वगैरे काय नाही. बरं सर, तुम्ही आणखी एक तुम्हाला असं विचारायचं आहे की हा तुमचा 300 झाडांचा प्लॉट आहे. गेल्या वर्षी तुमचं ॲव्हरेज किती निघलं होतं? गेल्या वर्षी आपला 3.5 टन माल निघलेला. 3.5 टन माल निघाला होता. म्हणजे 350 झाडात 3.5 टन. म्हणजे बघितलं तर झाडावर किती तुटल एक अंदाज गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा? 20 किलोपेक्षा जास्त झाड तुटल असं जे बघितलं का? मागच्या वर्षी त्यांना फक्त निम्यातनं असं माहीत झालं उळवलं. त्यांनी शेवटच्या टप्प्यात फक्त सृष्टी वापरलं. सृष्टीवर त्यांचा विश्वास बसला. त्या विश्वास बसल्यानंतर त्यांनी रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलला सर्च केलं. सर्च केल्यानंतर त्यातलं त्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की खरंच बाबा आपण बी ह्यांचं आपण नुसतं सृष्टी सोडल्यावर एवढा रिझल्ट भेटत असेल तर सुरुवातीपासून म्हणजे रेस्ट पिरियडपासून जर आपण ह्यांचं मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला किती अजून उत्पादन वाढेल. जसं तुम्हाला वाटलं होतं. आता आपले पहिल्यांदा तुमचं बोलणं झालं तर तुम्हाला काय म्हणलं, आपण केलं तर सुरुवात तुम्हाला रेस्ट पिरियडपासून करायला लागते. रेस्ट पिरियडपासून सुरुवात केल्यापासून मागच्या वर्षीत आणि ह्या वर्षीत काय तफावत आहे? भरपूर तफावत आहे. रेस्ट पिरियड पासून सरांनी पहिल्या दिवशी आल्यापासून, म्हणजे पहिल्या दिवशी आले तेव्हा मला सांगितलेलं की तुमच्या झाडाला 20 किलो माल काढून देतो. म्हणजे झाडाकडे बघून आता 20 किलो टोटल का 20 किलोपेक्षा जास्त? 20 किलोपेक्षा जास्त, म्हणजे तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय. आता ह्याच्या बरोबरची जी बाग आहे त्या जी आता तुम्ही म्हणत होता की सरकार माझा ग्रुप आहे, त्या म्हणजे ग्रुपमध्ये सगळ्यांना करायचं आहे, पण त्यातनं तुम्ही फक्त तुम्ही स्टँड राहिला, म्हणजे तुमचंच आवड निर्माण झाली, तुम्हाला रामाविषयी एक ही झाली आवड निर्माण झाली. त्यामध्ये बाकीचे जे प्लॉट आहेत आणि ह्या प्लॉटमध्ये काय फरक आहे? बाकीच्या प्लॉटला काय आहे, आता या वर्षी वातावरण एकदम खराब आहे. गेल्या जून महिन्यात आम्हाला 4 तारखेला पाऊस. महिन्याला खराब होतं का दिवसाला खराब होतं? दिवसाला वातावरण खराब होतं. 1 महिना म्हणजे ऊनच पडलं नाही. आसपासच्या भागात आहेत चालू आहे रासायनिक मध्ये, पण साईजचा प्रॉब्लेम सगळीकडे आहे या वर्षी. साईज काही एवढी म्हणावा अशी कोणाला नाही. तो रोगाचा प्रादुर्भावाच्या बाबतीत काय कंडिशन आहे? आमच्या इकडल्या बागा बऱ्यापैकी गेलेले आहेत. बरं, किती टक्के डांबरे आता ह्या प्लॉटला नाहीच म्हणलं तर चालेल, कुठेतरी आपला म्हणजे नाही 22 कॅरेट नाही, 1-2 कॅरेट अख्ख्या बागेमध्ये डांबऱ्याचे निघते.
म्हणजे मग शेतकरी मित्रांनो, हा कॉन्फिडन्स हा आमचा नाही तर हा शेतकरी बंधूंचा कॉन्फिडन्स आहे. आम्ही केलेलं वेळोवेळी मार्गदर्शन हे तुम्हाला बांधावर येऊन जे मार्गदर्शन केलं ह्यात तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण आली का? म्हणजे आमचं जे मार्गदर्शन होतं त्यामध्ये कुठली गोष्ट चुकीची किंवा कुठली गोष्ट अशी काय तुम्हाला जाणवली का? नाही, संपूर्ण सरांनी व्यवस्थित शेड्यूल दिलं. शेड्यूल प्रमाणे सर होऊन फोन करायचे, बागाची काय कंडिशन आहे, काय बागाला काय कुठला रोग वगैरे, हे हात मारा, पाऊस झालाय का, असं म्हणजे सरांनी वैयक्तिक काळजी सरांनी पण जास्त घेतली. रामायणचे जे उत्पादन आहेत दमदार, जेवढे उत्पन्न आहेत वापरले तुम्ही, त्या उत्पन्नाविषयी तुम्ही काय सांगताल? रामा ॲग्रोटेकचे 1 नंबर असे उत्पादन आहेत आणि सगळ्याच रामा ॲग्रोटेकच्या सगळ्या उत्पादनाचा खूप असा छान रिझल्ट आहे. आता एक आणखी एक प्रश्न आहे की हा महाराष्ट्रातील जे शेतकरी बंधू आहेत, जे डाळिंब उत्पादक आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे, काही ना काही अडचणी आहेत. आता तुम्ही सगळी रामा ॲग्रोटेकचं संपूर्ण शेड्यूल वापरलेला आहे, तर पहिल्यापासून आतापर्यंत म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंत जी काय प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहेत, ह्या प्रत्येक प्रोडक्टचा रिझल्ट तुम्हाला कसा आलेला आहे? एकदम छान रिझल्ट आलाय. प्रत्येक असं दिवसाला, आता तर शेवटच्या टप्प्यात दिवसाला साईज बघायला असं म्हणजे ग्रोथ होती size आणि फरक वाटतो. म्हणजे डोळ्याला बघून असं रोज बागत असून बी फरक जाणवतोय. पुढच्या वर्षीचं काय टार्गेट आहे तुमचं? पुढच्या वर्षी रेग्युलर मध्ये आपण सरांना बाग देणार आहे. इथं आपल्या आसपास एरियामध्ये बागा भरपूर आहेत. सरांना बाग आता पुढल्या वर्षी वाढणार आहे. टार्गेट किती आता तुमचं? झाडाला किती? आज ह्या वर्षी 20 किलोचं शे होतं आणि पुढच्या वर्षी काय टार्गेट आहे? म्हणजे 25 किलो 30 किलो असं काय टार्गेट आहे का बाबा? मी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरणार आणि एवढं उत्पन्न घेणार. तुम्हाला काय कॉन्फिडन्स आलाय आता? पुढल्या वर्षी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून आपण 30 किलो ॲव्हरेज काढू शकतो. 100% कॉन्फिडन्स आलाय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला छाती ठोकपणे सांगू शकता? छाती ठोकपणे सांगू शकतो की आपण 30 किलो झाड पुढल्या वर्षी काढणार. बरोबर. ही तुम्ही फक्त करणार आहे का ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचं रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरून त्यांनी त्यांच्या झाडाला 30 किलो का माल काढावा असं तुमचं मत आहे? काय म्हणजे असं काय प्रतिक्रिया आहे तुमची? प्रत्येक शेतकऱ्यानं शेड्यूल वापरून झाडाला माल काढून कमी खर्चात प्रत्येक शेतकऱ्यांना ॲव्हरेज घेतलं पाहिजे. भरपूर कंपन्या आले फसवतात किंवा काय रिझल्ट मिळत नाही. आपले रामा ॲग्रोटेकच्या कंपनीचे रिझल्ट चांगले आहेत. आणि झाडावर किती बी लोड असून द्या 30 किलो झाड तोडायचं. साईजच्या बाबतीत काय सांगताल तुम्ही? साईज 1 नंबर झाली. सगळ्या एवढ्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉटला साईज चांगली. कशामुळे साईज आली? बायोसृष्टीमुळे. आहे का ताकद तेवढी? हो, भरपूर ताकद आहे. तुम्ही म्हणजे फुल कॉन्फिडन्स सांगू शकता? फुल कॉन्फिडन्स. पुढल्या वेळेस जर ह्याला 2-2.5 सेटिंग ठेवलं तर साईज घेईल का? 100% घेणार. आता साधारणतः एका झाडाला किती फळ आहे ते साधारणतः एक ॲव्हरेज? 100 ते 125 किंवा काय झाडाला 150 पण फळ आहेत. भार किती आहे? दुसरा बहाराला मागच्या वर्षी फक्त 2.5 टन माल. आणि मागच्या वर्षी किती निघाला तुम्हाला? 2.5 टन माल. आणि ह्यावेळेस जर आपण जर कॅल्क्युलेट केलं तर ह्याची आपण शेवटला हार्वेस्टिंगची शूटिंग काढणारच आहे. एक 20-25 दिवसात ह्याची हार्वेस्टिंग करणार आहे आपण. कारण 20-25 दिवसात अजून ह्यात भरपूर बदल दिसणार आहे प्लॉटमध्ये. त्या टायमाला आपण धावणार आहे आणि कितीनं जाणार आहे हे माल पण ते आपण धावणार आहे. आता मागच्या हे टोटल 350 झाडात जर 20 किलोनं जर झाड तोडलं तरी पण 6-7 टन माल निघतंय. म्हणजे मागच्या वर्षीचा 2.5 टन आणि ह्या वर्षीचा 60 टन. दुपटीच्या पुढं फरक पडतो. म्हणजे तुम्ही जे रामा ॲग्रोटेकविषयी तुमची जे हे झालं ते तुमचं म्हणजे तुम्हाला जे रामा ॲग्रोटेकविषयी एवढं आस्था निर्माण झाली तेव्हा तुम्ही जिंकला, त्याचं फळ मिळालं का तुम्हाला? आणि बऱ्यापैकी शेतकरी आपल्या प्लॉटला येऊन विचारतात काय सोडलंय. सरांचं म्हणजे सरांकडनं प्रोडक्ट मागून ते पण आता सोडायला लागलेत. म्हणजे रिझल्ट बघून प्लॉटला येऊन बघून त्यांना बी असं चांगलं वाटायला लागलंय. म्हणजे साईज जास्त आहे, क्वालिटी, ग्लिचिंग. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचा आणखी एक हे की उद्दिष्ट आहे की दिलेला शब्द खरा करून दाखवायचा. तर मला सांगा शेख साहेब, तुम्हाला झाडाकडे बघून सांगितलं होतं की तुमच्या झाडावर साधारणतः आपण 20 किलो प्रति झाडाप्रमाणे आपण माल काढूया. तर तुम्हाला काय वाटतं इथं बघून? आता 20 किलो का 20 किलो प्लस आहे? सरांनी असे छाटणी झाल्यानंतर बाग बघून म्हणलेले की काय पानं सुद्धा फुटली नाहीत. तेव्हा म्हणजे सांगितलेलं की 20 किलो झाड उतरेल. पण आता झाडाकडे बघून वाटते 20 किलो पेक्षा जास्त. तर शेतकरी बंधूंनो, हाच विश्वास रामा ॲग्रोटेक देते आणि शब्द खरा करून दाखवते. पुढच्या बहाराचा बी तुम्हाला आता सांगतोय टार्गेट. ह्या झाडाला आपण पुढच्या वर्षी 35 किलो झाड तोडणार. 35 किलो 100% आहे का तुम्हाला तेवढं कॉन्फिडन्स आहे का? आलाय छाती ठोकपणे सांगू शकताय का? 100% निघणार. 100% निघणार. रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरले तर 100% निघणार. म्हणजे असं म्हणलं तर चालेल का? जिथं विषय गंभीर तिथं रामा ॲग्रोटेक खंबीर. हो, 100%. 100%.
नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण इथं बघू शकतो की हे राम ॲग्रोटेकचं ओरिजिनल निमकरंज आणि हे बायोसृष्टी हे प्रोडक्ट या शेतकरी बंधूंनी या प्लॉटमध्ये वापरलेले आहेत. राम ॲग्रोटेकचं जे अख्ख्या मार्केटला जाम केलेलं आहे, हे असं संपूर्ण देशात गाजलेलं प्रोडक्ट म्हणजे हे निमकरंज, ओरिजिनल निमकरंज. तेलकट, डांबऱ्या आणि खरड्या एकच उपाय म्हणजे राम ॲग्रोटेकचं ओरिजिनल निमकरंज. तसंच त्या पद्धतीने कुठल्या बी झाडाची तुमची साईज असून द्या किंवा झाडावर किती बी लोड असून द्या, तर साईज घ्यायची असेल तर एकच मे पर्याय राम ॲग्रोटेकचं जबरदस्त प्रोडक्ट म्हणजे बायोसृष्टी. बरोबर आहे का? हो, 100%. तुम्हाला काय वाटतं? बायोसृष्टीमुळे खूप छान, म्हणजे साईज भरपूर बायोसृष्टीमुळे. कारण तुम्ही राम ॲग्रोटेकची सुरुवात ठरवलं होतं बायोसृष्टीमुळे. तुम्ही पहिल्यांदा फक्त बायोसृष्टी हातात घेतलं होतं. बायोसृष्टीच वापरलेलं आणि सगळ्या शेतकऱ्यांनी राम ॲग्रोटेकचे सगळे. आता फक्त सृष्टीच उत्पादन चांगलं रिझल्ट देत आहे का बाकीचे बी उत्पादन रिझल्ट? राम ॲग्रोटेकचे सगळे प्रोडक्ट चांगले आणि सगळे उत्पादन, प्रत्येक उत्पादनाचा रिझल्ट खूप छान आहे. बरं, फक्त हे डाळिंब पिकासाठीच वापरलं तर चालतंय का फक्त सगळ्या पिकासाठी? सगळे. आता माझा खाली ऊस आहे, ऊसाला पण मी वापरतोय. म्हणजे शेतकरी बंधूंनो, सांगायचं उद्दिष्ट एक आहे, फक्त डाळिंबासाठी नाही तर तुमच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक असलं तर तिथं राम ॲग्रोटेकचे दर्जेदार उत्पादनं ही काम करणार म्हणजे करणारच. तर अशा पद्धतीने आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. आणि तुम्ही आता जी प्लॉट फिरून बघितला तर तुम्हाला जर खरंच अजून बी तुमच्या प्लॉटमध्ये जर टार्गेट घेऊन किंवा उत्पादन काढायचं असेल तर तुम्हाला मुळीपासून ते झाडाच्या पानापर्यंत काम करावं लागेल. त्या पद्धतीने डाळिंब तुम्हाला हे डेव्हलप करायला लागेल. कारण डाळिंब हे नुसतं लावाचं पीक नाही, तर त्याला कष्ट बी तेवढंच आहेत. आणि कारण 6 महिने जपायचं म्हणजे जोक नाही. कारण तुमचं 6 महिने, लहान लेकरू कसं 6 महिन्यापर्यंत जपा लागतं, त्या पद्धतीने डाळिंबीला जपा लागतं. त्या पद्धतीने त्याला त्या पद्धतीची औषधं बी लागतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं कष्ट बी घ्यावं लागतं. आपण आता या प्लॉटची संपूर्ण माहिती घेतली, आपल्या शेतकरी बंधूंची ओळख करून दिली. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी राम ॲग्रोटेकचं काय काय शेड्यूल वापरलं, कोणकोणती प्रोडक्ट वापरली आणि त्याचा रिझल्ट कसे आले हे आपण आता बघितलेलं आहे. आणखी एक तुम्हाला मेन्शन करू इच्छितो की हा प्लॉट 20 ते 25 दिवसांना हार्वेस्टिंग होणार आहे. त्यावेळेससुद्धा आम्ही ह्याचीच पुनरावृत्ती तुम्हाला बघायला मिळेल की आताच्या साईजमध्ये आणि पुढच्या येणाऱ्या 20-25 दिवसानंतर काय बदल झालेला आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर आणू. आणि तुम्हाला राम ॲग्रोटेकच्या प्रोडक्टबद्दल तुमच्या मनात तीळमात्र जरी शंका असली तरी तुम्ही कधीही 24 तासात फोन करा प्रतिनिधींना, ते तुम्हाला त्याचं उत्तर देतील. त्याचं तुम्हाला सोल्युशन 100% तुमच्या बांधावरती येऊन दिलं जाईल, एवढी खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतो. हे खरं आहे का खोटं आहे? फक्त आणखी एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा. 100% खरं आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी राम ॲग्रोटेकची उत्पादनं वापरली पाहिजेत आणि व्यवस्थित मार्गदर्शन करून घेतलं पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेऊन शेड्यूल प्रमाणे वापरलं पाहिजे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही तुमच्या कुठल्याही पिकामध्ये शेतीत तुम्ही राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरा आणि आपलं उत्पन्न वाढवा, एवढीच तुम्हाला विनंती. धन्यवाद.